सेकंड लेक्चर मध्ये तुमचं स्वागत आहे. पहा, लॉज ऑफ मोशन हा आपल्या सायन्सचा फर्स्ट चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण जे बेसिक कन्सेप्ट होते या चॅप्टरच्या रिलेटेड असणार आहे त्याच्यामध्ये क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी, स्केलार फिजिकल क्वांटिटी, वेक्टर फिजिकल क्वांटिटी, त्याच्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी, युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटी ते पॉइंट पाहितले आणि त्याच्यामध्ये वन डायमेन्शनल मोशन जे आहे म्हणजे रेक्टिलिनियर मोशन काय असतं ते पाहितलं आणि रेक्टिलिनियर मोशनच्या रिलेटेड असणारे दोन कन्सेप्ट आपण पाहितले होते ते म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे थर्ड आहे स्पीड. या रेक्टिलिनियर मोशनच्या रिलेटेड असणारा मूव्हिंग ऑब्जेक्टच्या कन्सेप्ट पैकी थर्ड कन्सेप्ट आहे स्पीड. स्पीड मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं चाल. स्पीड म्हणजे काय? चाल. व्हॉट इज द स्पीड? स्पीड कशाला म्हटलं आपण? एखाद्या मूव्हिंग ऑब्जेक्टची स्पीड म्हणजे काय किंवा चाल म्हणजे काय? द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मूव्हिंग बॉडी पर युनिट टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मूव्हिंग बॉडी per unit time is called as speed. What is speed? Definition of speed काय आहे? The distance travel by moving body per unit time. Per unit time is called speed. मूव्हिंग बॉडी ना युनिट टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स असतं त्याला स्पीड म्हणतात. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मूव्हिंग बॉडी पर युनिट टाइम इज कॉल्ड एज स्पीड. दॅट इज स्पीड इक्वल टू, आपण स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तो काय लिहू शकतो? स्पीड इज इक्वल टू distance travel upon time taken. That is distance travel by moving body per unit time is called speed. Then next point, speed is a scalar quantity. Where speed is related to distance. Speed is distance च्या related असते. Speed is related to distance and therefore it has only magnitude. To represent the speed of moving object we use only magnitude, not a direction, and therefore speed is scalar quantity. Speed ही एक scalar quantity आहे. Then speed is always positive. Speed of moving object is always positive. It never be negative or zero. Speed कधीही zero किंवा negative नसते. Speed ही नेहमी positive असते. Then speed of moving object is represented by symbol v or u. स्पीड ही v किंवा u या सिम्बॉलने रिप्रेझेंट केली जाते. SI unit of speed is मीटर पर सेकंड. और डिस्टन्स युनिट मीटर आणि टाइमचं सेकंड, मीटर पर सेकंड. and CGS unit of speed is सेंटीमीटर पर सेकंड. हा स्पीडचं SI युनिट मीटर पर सेकंड आहे तर CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंड आहे. म्हणजे जिथं काय सांगितलं आपण, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मूव्हिंग बॉडी पर युनिट टाइम is called speed. This speed is related to distance. Then speed is a scalar quantity. Speed is always positive, it never be negative or zero, and speed is represented by symbol v or u, and SI unit of speed is meter per second and CGS unit of speed is centimeter per second. Then types of speed. Next point आहे speed चे types. types of speed मध्ये speed चा जो फर्स्ट टाइप आहे तो आहे uniform speed. First type is uniform
स्पीड. युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय? एक समान गती. युनिफॉर्म स्पीड एक समान गती आणि नॉन युनिफॉर्म स्पीड नेक समान गती किंवा असमान गती. व्हॉट इज मीन बाय युनिफॉर्म स्पीड? युनिफॉर्म स्पीड कशाला म्हटलं जातं? किंवा एखाद्या मूव्हिंग ऑब्जेक्टची स्पीड युनिफॉर्म केव्हा असते? इफ ऑब्जेक्ट ट्रॅव्हल or cover equal distance equal interval of time, then speed of moving object is called uniform speed. What is the uniform speed? When object covers किंवा travels equal distance in equal interval of time. Equal interval of time. Then it is called, तुम्हाला त्याला काय म्हणतात? Uniform speed. When object travel equal distance in equal interval of time. When object travel equal distance in equal interval of time, then such a speed is called uniform speed. Example: motion of ball on frictionless surface, plane surface. फ्रिक्शनलेस प्लेन सरफेस वरती बॉलचं होणारं मोशन हे युनिफॉर्म मोशन असतं, कारण फ्रिक्शनलेस प्लेन सरफेस वरती बॉल इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम इंटरवल मध्ये ट्रॅव्हल करतो आणि म्हणून ते मोशन हे युनिफॉर्म स्पीड न होणारं मोशन असतं. देन सेकंड टाइप, नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म मोशन. व्हॉट इज द नॉन युनिफॉर्म मोशन? नॉन युनिफॉर्म स्पीड. नॉन युनिफॉर्म स्पीड कशाला म्हटलं जातं ते पहा. When object travel unequal distance in equal interval of time, then speed is called as, speed of object is called as non-uniform speed. When moving object covers unequal distance in equal time interval. When moving object covers unequal distance in equal time interval, then speed is called non-uniform speed. किंवा त्या मूव्हिंग ऑब्जेक्टची जी स्पीड असते त्याला काय म्हणतात? नॉन युनिफॉर्म स्पीड. आणि नॉन युनिफॉर्म स्पीडचे एक्झाम्पल आहे मोशन ऑफ बॉल ऑन अ रफ सरफेस. मोशन ऑफ बॉल ऑन रफ सरफेस is with non-uniform speed. रफ सरफेस वरती होणारं बॉलचं मोशन हे नॉन युनिफॉर्म स्पीड नसतं, तर मोशन ऑफ बॉल ऑन फ्रिक्शनलेस सरफेस इज विथ युनिफॉर्म स्पीड. तर अशा पद्धतीनं ही स्पीडचे दोन प्रकार आहेत, युनिफॉर्म स्पीड अँड नॉन युनिफॉर्म स्पीड. आपण काय पाहिलं, स्पीड म्हणजे काय आणि स्पीडचे दोन टाइप पाहिले. व्हॉट इज द स्पीड? द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मूव्हिंग बॉडी पर युनिट टाइम. कुठल्याही मूव्हिंग बॉडीने युनिट टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे त्या मूव्हिंग बॉडीची स्पीड असते. म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा त्याचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स. स्पीड ही डिस्टन्सच्या रिलेटेड असते. त्याचबरोबर स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल v or u. And SI unit of speed is meter per second and CGS unit is centimeter per second. Then there are two types of speed, uniform speed and non-uniform speed. What is meant by uniform speed? When object travel equal distance in equal interval of time,
then speed of moving object is called uniform speed. And when object travel unequal distance in equal interval of time, then speed of moving object is called as non-uniform speed. Then next third type of speed is a average speed. स्पीडचा जो थर्ड टाइप आहे त्याला म्हटलं जातं एव्हरेज स्पीड. मग एव्हरेज स्पीड काय आहे ते बघू. थर्ड टाइप इज अ एव्हरेज स्पीड. व्हॉट इज मीन बाय एव्हरेज स्पीड? एव्हरेज स्पीडला मराठीमध्ये म्हटलं जातं सरासरीचा. एक समान, नेक समान आणि सरासरी असे तीन प्रकार. त्याच्यात एव्हरेज स्पीडची डेफिनेशन काय होईल? द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मुव्हिंग बॉडी. एखाद्या मुव्हिंग बॉडीने ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्टन्स आणि ते टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला टोटल टाइम, म्हणजे टोटल टाइम टेकन ऑब्जेक्टनं मोशन कंप्लीट करण्यासाठी घेतलेला एकूण वेळ आणि त्या वेळेत ट्रॅव्हल केलेलं एकूण डिस्टन्स यांचा जो रेशो असतो त्याला म्हटलं जातं एव्हरेज स्पीड. The total distance traveled by moving body to the total time taken. Total distance traveled by moving body to the total time taken is called as average speed. एखाद्या मुव्हिंग बॉडीने ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्टन्स आणि त्यासाठी लागलेला टोटल जो टाइम असतो याचा जो रेशो आहे त्याला एव्हरेज स्पीड म्हटलं जातं. दॅट इज एव्हरेज स्पीड इज इक्वल टू total distance traveled upon total time taken. म्हणजे ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्टन्स आणि त्यासाठी ते टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला टोटल टाइम यांचा रेशो म्हणजेच एव्हरेज स्पीड असते. तर अशा पद्धतीने स्पीडचे प्रकार आहेत uniform speed, non-uniform speed and average speed. When moving object travel equal distance in equal interval of time, equal distance in equal interval of time, then speed of moving object is called uniform speed. When object travel unequal distance in equal interval of time, then speed of moving object is called non-uniform speed. And when object travel total distance travel by moving object in total time taken. Total distance traveled by moving object or moving body to the total time taken is called as average speed. That is average speed is the ratio of total distance upon total time. Then next ते झालं स्पीड आणि स्पीडचे टाइप्स. स्पीड म्हणजे काय, मुव्हिंग ऑब्जेक्टची स्पीड काय असते आणि स्पीडचे टाइप्स कोणते आहेत ते आपण पाहिजे. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे चौथा, तो म्हणजे व्हेलॉसिटी. फोर्थ कन्सेप्ट आहे व्हेलॉसिटी. तो बघ व्हेलॉसिटी ऑफ मूव्हिंग ऑब्जेक्ट. मूव्हिंग ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीला मराठीमध्ये म्हणतात जसं स्पीड म्हणजे चाल तसं व्हेलॉसिटी मराठीमध्ये त्याला काय म्हणतात वेग. व्हेलॉसिटी म्हणजे काय, वेग. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ व्हेलॉसिटी? व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे पहा. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मुव्हिंग बॉडी, the distance traveled by moving body per unit time in a given direction is called as velocity. What is velocity? The distance traveled by moving body per unit time in
given direction is called as velocity. velocity ची दुसरी एक व्याख्या आहे और मध्ये दुसरी व्याख्या काय velocity ची पहा the displacement of a body per unit time displacement of a body per unit time is also called velocity किंवा rate of change of किंवा rate of the displacement of a body बॉडीच्या डिस्प्लेसमेंटचा जो दर असतो त्याला velocity म्हटलं जातं. म्हणजे आपण velocityचा फॉर्म्युला काय लिहू शकतो velocity is equal to velocity of a body is equal to displacement upon time. velocityचा काय फॉर्म्युला आहे displacement upon time. displacement of a body to the time taken by body. म्हणजे बॉडीचा होणारा डिस्प्लेसमेंट आणि त्यासाठी लागणारा वेळ यांचा रेशो म्हणजे velocity असते. velocity is related to कशाच्या रिलेटेड आहे velocity is related to displacement. जसं स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स स्पीड ही डिस्टन्सच्या रिलेटेड असते तशी velocity ही डिस्प्लेसमेंटच्या रिलेटेड असते. velocity is related to displacement. velocity ही डिस्प्लेसमेंटच्या रिलेटेड आहे. velocity is a vector quantity कारण डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे त्याला डायरेक्शन आहे गिवन डायरेक्शन या क्वांटिटी मध्ये डायरेक्शन आल्यामुळे ती वेक्टर क्वांटिटी आहे. velocity is वेक्टर क्वांटिटी. velocity ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. देन velocity is denoted by symbol v और u. velocity देखील v किंवा u या सिंबॉलने रिप्रेझेंट केली जाते. देन SI unit velocity may be positive negative or zero. velocity may be positive negative or zero. velocity पॉझिटिव्ह असू शकते निगेटिव्ह असू शकते किंवा झिरो देखील असू शकते. SI unit of velocity is meter per second and CGS unit of velocity is centimeter per second. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की स्पीड आणि velocityचे जे युनिट आहेत ते सेम आहेत. स्पीड आणि velocityचे युनिट सेम आहेत. फक्त velocity मध्ये स्पेसिफिक डायरेक्शन असतं तर स्पीडला स्पेसिफिक डायरेक्शन नसतं. तर पहा velocity हा पॉइंट आपण पाहिला. velocity म्हणजे काय वेग द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मूव्हिंग बॉडी. एखाद्या मूव्हिंग बॉडीनं युनिट टाइम मध्ये एका स्पेसिफिक डायरेक्शनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे त्या मूव्हिंग velocity असते. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मूव्हिंग बॉडी पर युनिट टाइम इन अ गिवन डायरेक्शन इज कॉल्ड एज velocity. That is the rate of displacement of a body. Rate of displacement of a body is also called as velocity. Velocity is related to displacement of a body. velocity बॉडीच्या डिस्प्लेसमेंट से रिलेटेड है. velocity is a vector quantity and it is denoted by symbol v or u. velocity may be positive negative or zero and SI unit of velocity is meter per second and CGS unit of velocity is centimeter per second. Then next types of velocity. velocity चे देखील तीन टाइप आपल्याला पाहायला मिळतात. युनिफॉर्म velocity, non-uniform velocity and average velocity. Types of velocity. Types of velocity म्हणजे वेगाचे प्रकार. There are how many types of velocity? There are main three types of velocity. First type is a uniform velocity. Uniform velocity. What is uniform velocity? Uniform velocity कशाला म्हटलं जातं?
when object travel equal distance in equal interval of time in given direction, then velocity is called as uniform velocity. When moving object travels equal distance in equal interval of time in given direction, then velocity is called uniform velocity. When moving object travel equal distance in equal interval of time in a given direction, एखादा मूविंग ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम इंटरवल मध्ये जर पर्टिक्युलर डायरेक्शन ने ट्रॅव्हल असेल तर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही युनिफॉर्म व्हेलॉसिटी असते. एक्झाम्पल, motion of ball on frictionless plane surface, frictionless plane surface called as surface is with uniform velocity. एखादा जर बॉल फ्रिक्शनलेस प्लेन सरफेस वरती पर्टिक्युलर डायरेक्शन न जर मोशन करत असेल तर त्याची जी व्हेलॉसिटी असते ती युनिफॉर्म असते. देन नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी, सेकंड टाइप, नॉन युनिफॉर्म velocity. What is meant by non-uniform velocity? Non-uniform velocity कशाला म्हटलं जातं ते पहा. एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी नॉन युनिफॉर्म केव्हा असते? when object travel unequal distance in equal interval of time in a given direction. एखाद्या ऑब्जेक्ट जर अनइक्वल डिस्टन्स इक्वल टाइम इंटरवल मध्ये पर्टिक्युलर डायरेक्शन न जर ट्रॅव्हल करत असेल तर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही नॉन युनिफॉर्म असते. when moving object travels unequal distance in equal time interval in given direction, then its velocity is called non-uniform velocity. When moving object travels unequal distance in equal interval of time in a given direction, then its velocity is called as non-uniform velocity. Example, motion of vehicle on crowded street is with non-uniform velocity. क्राउडेड स्ट्रीट वरती होणारं व्हेइकलचं मोशन हे नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटीने होणारं मोशन आहे. आणि तिसरा टाइप आहे व्हेलॉसिटीचा तो म्हणजे एव्हरेज व्हेलॉसिटी. एव्हरेज व्हेलॉसिटी, सरासरी वेग. व्हॉट इज द एव्हरेज व्हेलॉसिटी? व्हेलॉसिटी कशाला म्हटलं जातं? द टोटल डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी, द रेशो ऑफ total displacement of a body to total time taken. The ratio of total displacement of a body to total time taken
is called as average velocity. एखाद्या मूव्हिंग बॉडीनं केलेलं टोटल डिस्प्लेसमेंट, मूव्हिंग बॉडीचं झालेलं टोटल डिस्प्लेसमेंट आणि ते टोटल डिस्प्लेसमेंट होण्यासाठी लागलेला टोटल टाइम यांचा जो रेशो असतो त्याला म्हटलं जातं एव्हरेज व्हेलॉसिटी. एखाद्या मूव्हिंग ऑब्जेक्टची एव्हरेज व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते? त्या मूव्हिंग ऑब्जेक्टनं ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्प्लेसमेंट, मूव्हिंग बॉडीचं झालेलं टोटल डिस्प्लेसमेंट आणि ते डिस्प्लेसमेंट होण्यासाठी लागलेला टोटल टाइम यांचा रेशो म्हणजेच मूव्हिंग बॉडीची एव्हरेज व्हेलॉसिटी असते. तर अशा पद्धतीने आपण इथं व्हेलॉसिटी आणि एव्हरेज व्हेलॉसिटीचे जे तीन टाइप आहेत, युनिफॉर्म व्हेलॉसिटी, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी आणि एव्हरेज व्हेलॉसिटी, हे तीन टाइप देखील कंप्लीट केलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला एक या स्पीड आणि व्हेलॉसिटी हे जे दोन कन्सेप्ट आहेत याच्यामधला डिफरन्स एक्झाम मध्ये विचारला जातो. तो एक डिफरन्स आपण बघू अगोदर. डिफरन्स बिटवीन स्पीड अँड व्हेलॉसिटी. कशामधला डिफरन्स? स्पीड आणि व्हेलॉसिटीचा डिफरन्स. डिफरन्स बिटवीन, कशातला डिफरन्स? स्पीड अँड व्हेलॉसिटी. डिफरन्स बिटवीन स्पीड अँड व्हेलॉसिटी. याच्यामध्ये काय डिफरन्स सांगू शकतो आपण? फर्स्ट पॉइंट म्हणजे स्पीडची डेफिनेशन, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मूव्हिंग बॉडी per unit time. Distance traveled by moving body per unit time is called speed. Distance traveled by moving body per unit time is called speed. What is velocity? The displacement of moving body. Displacement of moving body per unit time is called velocity of moving body. एखाद्या मूव्हिंग बॉडीनं युनिट टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे स्पीड, तर मूव्हिंग बॉडीचं युनिट टाइम मध्ये झालेलं डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी. देन सेकंड, स्पीड रिलेटेड टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी. स्पीड ही बॉडीने ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्स शी रिलेटेड असते. पहिली व्हेलॉसिटी रिलेटेड टू, velocity is related to displacement of a body. velocity ही बॉडीच्या डिस्प्लेसमेंट से रिलेटेड असते, तर स्पीड ही बॉडीने ट्रॅव्हल केलेल्या डिस्टन्स से रिलेटेड असते. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे? स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. तसं व्हेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे? व्हेलॉसिटी इज वेक्टर क्वांटिटी because it has both magnitude as well as direction, while speed has only magnitude, not a direction. Then speed is always positive. Speed ही नेहमी कशी असते? पॉझिटिव्ह असते. It never zero. ती कधीही झिरो नसते. while velocity may be पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह असू शकते आणि झिरो देखील असू शकते. तर अशा पद्धतीनं आपण इथं स्पीड आणि व्हेलॉसिटी यांच्यामधला हा डिफरन्स देखील कंप्लीट केलेला आहे. आता त्यांचे जे युनिट्स आहेत स्पीड आणि व्हेलॉसिटीचे, ते युनिट सेम आहेत, त्यामुळे ते डिफरन्स मध्ये येणार नाही. युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. एसआय युनिट मीटर पर सेकंड, सीजीएस युनिट
सेंटीमीटर पर सेकंद, ते युनिट सेम असल्यामुळे ते युनिट याच्यामध्ये येणार नाही. आता याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे तो आहे ऍसेलरेशन आणि ऍसेलरेशनचे टाइप्स ऑफ ऍसेलरेशन. तर ऍसेलरेशन काय आहे आणि ऍसेलरेशनचे टाइप्स काय आहेत तो टाइप्सचा पॉइंट आपण उद्या पाहू, परंतु ऍसेलरेशन जो कन्सेप्ट आहे तो इथं थोडक्यात समजावून घेऊ आणि बाकीचा पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तर पहा ऍसेलरेशन म्हणजे काय एवढं पाहू. तर ऍसेलरेशनची जी डेफिनेशन आहे आणि त्याचे युनिट काय आहे. ऍसेलरेशन याला मराठीमध्ये म्हटलं जातं त्वरण. ऍसेलरेशनला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, त्वरण. व्हॉट इज मीन बाय ऍसेलरेशन. वेग बदलाचा दर म्हणजे जेव्हा एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट मोशन करत असतो तेव्हा त्याची जी व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते किंवा युनिफॉर्म नसते. त्या व्हेलॉसिटी मध्ये सतत बदल होतात. जसं की आपली व्हेइकल आहे, सुरुवातीला दारामध्ये व्हेइकल उभी असते तेव्हा त्याची व्हेलॉसिटी 0 म्हणजे वेग 0 असतो. आपण व्हेइकल स्टार्ट केली तर हळूहळू काय होत जाणार आहे, त्याची व्हेलॉसिटी वेग वाढत जाणार आहे आणि वेग जसा वाढत जाईल म्हणजे समजा 10 मीटर पर किंवा 10 किलोमीटर पर सेकंद, 20 किलोमीटर पर सेकंद, 30 किलोमीटर पर सेकंद या पद्धतीने व्हेलॉसिटी वाढत जाईल. त्याच्यानंतर मध्ये रस्त्यामध्ये काही अडथळे येतील, गतिरोधकाला स्पीड कमी होणार आहे, आपल्याला व्हेइकल थांबवायची पुन्हा स्पीड कमी होते किंवा कोणी आडवा आलं त्याची व्हेलॉसिटी मध्ये बदल होतो म्हणजे व्हेलॉसिटी कमी होते पुन्हा व्हेलॉसिटी वाढते. म्हणजे आपलं जे टोटल मोशन होतं आपल्याला ज्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचंय तिथपर्यंत व्हेलॉसिटी ही युनिफॉर्म राहत नाही. म्हणजे व्हेलॉसिटी 0 आहे, 0 पासून इन्क्रीज होते, मध्ये डिक्रीज होते, पुन्हा इन्क्रीज होते आणि फायनल डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर पुन्हा व्हेइकल थांबते म्हणजे व्हेलॉसिटी होते. मग हा व्हेलॉसिटी मध्ये एका गिवन टाइम इंटरवल मध्ये व्हेलॉसिटी मध्ये हा जो काही बदल होतो त्यालाच काय म्हटलं जातं, ऍसेलरेशन. दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. वेग बदलाचा दर, एकक वेळेत होणाऱ्या वेगामधील बदल म्हणजेच त्वरण असतं. वेग बदलाच्या दरास त्वरण असं म्हटलं जातं. दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. डेफिनेशन काय ऍसेलरेशनची, द रेट ऑफ चेंज ऑफ velocity is called as acceleration. एकदम सिंपल डेफिनेशन आहे acceleration ची. The rate of change of velocity is called acceleration. वेग बदलाच्या दराला काय म्हटलं जातं, त्वरण, acceleration म्हटलं जातं. म्हणजे लक्षात ठेवा की जेव्हा कुठल्याही ऑब्जेक्टचं मोशन होतं गिवन टाइम इंटरवल मध्ये तेव्हा ते मोशन होत असताना त्याची व्हेलॉसिटी कधीही युनिफॉर्म राहत नाही. म्हणजे सुरुवातीला व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, नंतर डिक्रीज होते, पुन्हा इन्क्रीज होते. म्हणजे हा व्हेलॉसिटी जो काही चेंज होत राहतो त्या व्हेलॉसिटी मध्ये होणाऱ्या चेंजेसला ऍसेलरेशन म्हटलं जातं. म्हणजे त्या ऍसेलरेशनचा फॉर्म्युला आपण काय लिहू शकतो याच्यावरून, डेफिनेशन वरून. ऍसेलरेशन इज इक्वल टू, ऍसेलरेशन काय आहे, चेंज कशात होणार, चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी मध्ये होणारा चेंज पर युनिट टाइम. एकक वेळेत व्हेलॉसिटी मध्ये जे चेंजेस होतात त्याला ऍसेलरेशन म्हटलं जातं. ऍसेलरेशन इज डिनोटेड बाय सिम्बॉल. ऍसेलरेशन इज डिनोटेड बाय सिम्बॉल. ऍसेलरेशन रिप्रेझेंट करण्यासाठी जे सिम्बॉल वापरलं जातं ते आहे ए, स्मॉल ए. Acceleration is always represented by symbol small a. Then acceleration is vector quantity. To represent the acceleration of moving body, we require the magnitude as well as direction. Acceleration represent करण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीचाही वापर केला जातो, म्हणून acceleration ही वेक्टर क्वांटिटी आहे, त्याचा सिम्बॉल ए आहे. Then acceleration may be positive, negative and zero. acceleration देखील पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो असू शकतं किंवा असतं, तीन प्रकारचं आहे. Then its SI unit is
व्हेलॉसिटीचा एसआय युनिट मीटर पर सेकंद आणि पुन्हा टाइमचं युनिट सेकंद, म्हणजे इथं काय होईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. SI unit of velocity acceleration is meter per second square and CGS unit is centimeter per second square. acceleration चं SI युनिट काय येतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. कसं आलं हे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर कसं आलं तर फॉर्म्युल्यावरून. acceleration चा फॉर्म्युला काय आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद आणि पुन्हा टाइमचं युनिट सेकंद. म्हणजे छेदस्थानी हा सेकंद आणि सेकंद मल्टिप्लिकेशन होईल काय होईल सेकंड स्क्वेअर म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. तसंच सीजीएस युनिट काय येईल सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. तर या पद्धतीनं हे ऍक्सेलरेशनचे एसआय आणि सीजीएस युनिट देखील आपण पाहितले. तर अशा पद्धतीनं ही एक नेक्स्ट कन्सेप्ट होती पहा मोशनच्या रिलेटेड, ती म्हणजे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन मध्ये आपण काय पाहिलं द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी ऑफ अ मूव्हिंग बॉडी इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. गतिमान वस्तूच्या वेगामध्ये होणारे जे काही बदल असतात एकच वेळेमध्ये वेगामध्ये बदलाला त्वरण म्हणतात. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट पाहिला की ऍक्सेलरेशन इज डिनोटेड बाय सिम्बॉलिक. थर्ड पॉइंट पाहिला acceleration is a vector quantity because to represent the acceleration of any moving body we require magnitude as well as direction. Therefore acceleration is a vector quantity. Then next, acceleration may be positive, negative or zero because acceleration of a moving body is related to change in velocity of body and velocity of negative or zero. Moving body ची velocity positive, negative असू शकते हे आपण पाठीमागच्या पॉइंट मध्ये velocity मध्ये पाहिलेले आहे. व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल तर मग ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह येईल. व्हेलॉसिटी निगेटिव्ह असेल तर ऍक्सेलरेशन निगेटिव्ह. आणि जेव्हा मूव्हिंग बॉडीची व्हेलॉसिटी 0 असणार आहे त्यावेळी ऍक्सेलरेशन सुद्धा 0 असेल. म्हणजे ऍक्सेलरेशन मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और 0. हे टाइप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा आणि 0 किंवा हे टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन मध्ये आपण पाहणार आहे. इथं लक्षात ठेवा आणखी एसआय युनिट जे आहे ऍक्सेलरेशनचं ते मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे तर सीजीएस युनिट हे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आणि याच्या नंतरचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन पाहणार आहेत. टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन मध्ये युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आणि हे तीन टाइप पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 ऍक्सेलरेशन. एवढा पार्ट आणि त्याच्यानंतर ग्राफिकल मेथडचा जो पार्ट आहे तो आपला उद्याच्या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करू. तर आज आपण इथं थांबतोय.